नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझे यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे वैष्णवी देडे. आणि समोरचं स्टोअर बघून तुम्हाला कळलंच असेल की आम्ही कुठं आलो आहे. तर आम्ही आलो आहे स्मार्ट सुपर स्टोअरमध्ये. थोडी शॉपिंग करायची होती, घरातलीच थोडं राशन वगैरे भरायचं होतं मग. आणि हा एरिया बघून तुम्हाला जर तुम्ही ओळखला असेल की मी कोणत्या सुपर स्टोअरला आहे तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की आम्ही नेमकी कोणत्या स्टोअरला आलो आहे. तर आम्ही इथून आता एंटर झालो आहे. जेव्हा पण आम्ही सुपर स्टोअरला जाईल ना, चित्तूचं म्हणजे वेगळंच असतं त्याचं काहीतरी. त्याला जे काही नवीन दिसेल ना ते सगळंच घ्या म्हणतो तो. भलेही त्याला त्याचा वापर काय ते माहिती नसेल पण घ्या. आणि सगळ्यात आधी तर ना आम्ही काय केलं, विंडो शॉपिंग केली, भरपूर विंडो शॉपिंग केली. कारण मी यांना म्हणत होते आहो आपण शॉपिंग करायला आलो आहे तर घेऊ अगोदर पटकन सगळं. तर हे बोलले नको चला अगोदर सगळं बघू, कारण आम्ही ना फर्स्ट टाईम या स्टोअरला आलो आहे. मग ते बोलले की आधी सगळं काय कुठे वगैरे काय आहे ते सगळं बघून घेऊ, त्यानंतर शॉपिंगला स्टार्ट करू. मग सध्या आमचं तेच चाललं आहे, विंडो शॉपिंग. प्रत्येक व्लॉग बनवताना मला प्रत्येक वेळेस वाटतं की नेमकी चॅनल कोणाचं आहे हे मलाच नाही कळत, या दोघांचं आहे की माझं आहे. कारण होतं काय, चॅनल आहे माझं पण मी कॅमेरा पकडलेला असतो, मी व्हिडिओ शूट करत असते आणि हे दोघं पुढं असतात आणि ते दोघं कॅमेऱ्यात येतात. मग त्यामुळं जरा कन्फ्युजिंग आहे. पण तसं बघायला गेलं तर माझे एकटीचं चॅनल नाही आहे, ते आमच्या तिघांचं पण चॅनल आहे. कारण आमच्या ह्यांचं पण मला खूप सपोर्ट आहे आणि ते पण मेहनत घेतात माझ्या चॅनलवर, भरपूर मेहनत घेतात की जेणेकरून माझे सबस्क्रायबर्स वाढतील. बस एवढीच इच्छा आहे की ते असेच आयुष्यभर माझ्यासोबत राहावेत, मला सपोर्ट करावा त्यांनी. त्यांची तर अशी इच्छा आहे की जेवढं त्यांनी यश त्यांना भेटेल ना त्यापेक्षा जास्त तुला यश भेटू दे असं म्हणतात ते. खरंच मी खूप लक्की आहे की मला असा नवरा भेटला आहे. आता तुम्ही म्हणत असताल की ही स्वतःच्याच नवऱ्याची तारीफ करत बसली. आता मग नवरा माझा आहे तेवढा गुणाचा, मग तारीफ तर करणारच ना मी. आणि ते फायनली आम्ही शॉपिंगची सुरुवात करणार आहे. ट्रॉली तर आली आहे, बघू अजून किती वेळ लागणार आहे शॉपिंगला. आणि चित्तूला ट्रॉलीत बसवलं आहे. त्याला हा पार्ट सगळ्यात जास्त आवडतो, जेव्हा ट्रॉलीत बसवतात ना. मग त्यानंतर त्याला एकदा बसवलं ना मग त्याचं जास्त काही दुसरीकडे लक्ष नसतं. तुम्ही काही करा, काही घ्या, काही नाही. आणि इथे मी हेच भांडे वगैरे बघत होते जरा. हे मला आहे ना चम्मच भरपूर आवडले होते, मी नाही घेतले कारण तेव्हा हे घेण्यासाठी आम्ही गेलोच नव्हतो. मग त्यामुळे मी काही जास्त नाही घेण्याचे काही मागं लागले. पण हा मी नक्की घेणार आहे, नेक्स्ट टाईम मी जेव्हा जाईल ना तेव्हा घेणार. मला ते चम्मच लय आवडलेत. आणि ते भांडे वगैरे हे ते थोडंसं सामान टाकलं आहे, अजून भरपूर घ्यायचं आहे. इथे चित्तूची काहीतरी बडबड चालू आहे. कोण आहे धम्मा हे पोरग? कोण आहे पोग? बघू इकडे, बघ इकडे. ए बाबड्या इकडे दाखव ना, इकडे तर दाखव. हो फिरवा जरा. कसं कोण करते असं? हो तो काय म्हणतोय, पार्लेजीची पोरगी बघा अशी करते म्हणतोय. जर तुला पार्लेजीची पोरगी पाहिजे कशी बस येड पोरग. एक साईडला घ्या ना कुठे. पैसे तिथे पैसे काढते कार्ड बीड त्यांना द्यायचं मग ते देतात, इथे नसतं द्यायचं, तिथे द्यायचं असतं.
आणि इथे आम्ही एका मोठ्या मोहिमेवर निघलो आहे, शोध मोहिमेवर. तर आमच्या शोध मोहिमेचा मेन उद्देश आहे फरसाण शोधायचा. कारण आम्ही ना फरसाण शोधत होतो, आम्हाला फरसाणच भेटत नव्हतं. 2-3 वेळेस चक्कर मारली, तसं इथं होतं फरसाण, पण ते नव्हतं पाहिजे यांना, दुसरंच कोणतं तरी पाहिजे होतं. जे त्यांना पाहिजे होतं ते भेटत नव्हतं. आणि हे ॲक्टिव्ह पॉपकॉर्न घेतलं होतं मी, पण त्यांनी मोठं पॅकेट घेतलं आणि हे मला परत तिथे ठेवून यायला लावलं. आणि त्यांना मी फरसाण बघायला लावलं होतं. फरसाण बघून त्यांनी फरसाण सोडलं, बाकी सगळं तिथलं बघितलं. फरसाण तिथं समोरच होतं, पण ते काही घेत नव्हते, ते त्यांना आवडत नाही बहुतेक. मग ते म्हणत होते की हे नाही पाहिजे, मला दुसरं फरसाण पाहिजे.